कशी झाली आज पुन्हा? आता दुर्दैव असं की जी काय घटना घडली, अनेक लोकांना माहिती ती कुठेतरी सेटअप होता. त्या सेटअपमध्ये मुद्दामून त्या कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी केल्या होत्या. तिथं धमक्या सुद्धा दिल्या होत्या. हेही अंदाजे आज रोहिणीताईंचं काय तिथं विचारपूस केली हे आपल्याला बघावं लागेल. उद्या जाऊन खडसे साहेबांना सुद्धा बोलवलं जाईल. तर कुठं ना कुठेतरी बहुजन समाजाच्या नेत्यांना उगाचच अडकून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला इलेक्शन लढता येत नाही म्हणून तुम्ही मागून कुठेतरी हे इलेक्शन त्या नेत्यांना संपून नाही तर त्यांना अडचणीत आणून तुम्ही लढतायत असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा, हिंदी है माणिकराव कोकाटे का कहना है की आप ठिकाणी क्रिकेट स्पर्धेसाठी आपण आला आहात जळगावात, काय सांगाल? जैन इरिगेशन ही जी कंपनी आहे त्यांची फार एक सुंदर स्कूल इथं आहे. CSIC त्यांचा तो विभाग आहे, म्हणजे त्याच्या अंतर्गत ते बोर्ड आहे आणि अख्ख्या भारताच्या या बोर्डाच्या म्हणजे शैक्षणिक बोर्डाच्या ज्या काही मॅचेस आहेत त्या आज इथं जळगावमध्ये खेळल्या जात आहेत. इथं ग्राउंड सुंदर आहे, नियोजन चांगलं आहे. आवर्जून अतुल भाऊंनी मला इथं येण्याची विनंती केली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करत असल्यामुळे आणि हे काम मी अध्यक्ष म्हणून करत असल्यामुळे अनेक असे अपेक्स बॉडीचे मेंबर आहेत जे आम्हाला सहकार्य करत असतात. त्यात अतुल शेठचं नाव येतं म्हणून आवर्जून इथे मी आलो. मॅचेस मी बघितलेल्या आहेत. खूप चांगलं नियोजन आहे आणि योगायोग आज मी इथे आलो आणि महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड अशी ती मॅच होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जिंकलेला आहे. त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन केलं. पण सुरुवात आजपासून झाली त्यामुळे चांगलं टुर्नामेंट इथं ऑर्गनाईज केली गेली. दादा, मैदानात चौफेर फटकेबाजी आपण या ठिकाणी केलेली आहे. आता राजकारणात आल्यानंतर गुगली असो, पेस बॉलिंग असो नाहीतर कुठलंही स्पिन असो तो खेळावाच लागतो. कसा काय ना आणि फक्त काळजी एवढीच घेतली पाहिजे की खूप वेडावाकडा नाही तर गावठी शॉट मारायला नको, ज्याला आपण म्हणतो खालच्या लेवलला वक्तव्य करणं. आणि जे काय खेळायचं तर कुठलाही बॉल आला, कितीही अनुभवी बॉलरने बॉल टाकला तरी तो सेफली बाउंड्रीला आपल्याला कसा घालवता आला पाहिजे याची प्रॅक्टिस आम्ही सर्वजण करत असतो. आणि आज इथं आल्यानंतर कुठलं टेन्शन न घेता फक्त बॉल आपल्याला ग्राउंडच्या बाहेर मारायचा आहे एवढंच डोक्यात खरं तर घेतलं होतं. आणि जी माझी राजकीय प्रॅक्टिसमध्ये एक कोच बरेच आहेत, त्यातलं एक मराठी मीडिया सुद्धा खरं तर माझी कोच आहे. अनेक वेळा वेडेवाकडे प्रश्न म्हणजे अभ्यासूच असतात पण कधी कधी अवघड प्रश्नही विचारतात. त्याला वेगळं उत्तर नाहीतर वेगळ्या पद्धतीने त्याला कसं आपल्याला बायपास करता येईल याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे म्हणून कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये सापडलो नाही. त्यामुळे क्रिकेट हा माझा आवडतीचा खेळ आहे. दादा, भारत पाक सामन्यामध्ये ट्रॉफी घेतलेली भारताने, या निर्णयाकडे कसं पाहताय तुम्ही? एकतर सुरुवातीलाच असं वाटत होतं की भारताला एशिया कप खेळू नये. आता नुकतंच जी काही घटना तिथं घडलेली आहे, दुर्दैव आपल्या देशावर त्यांनी हल्ला केला, तो सुद्धा लपून हल्ला केला. त्याच्यामध्ये आपले काही नागरिक शहीद झाले, काही सैनिक तिथं शहीद झाले. अशातच आपण इंडिया व्हर्सेस पाकिस्तान मॅच खेळणं हे योग्य नव्हतं असं आम्हा सगळ्यांना वाटत होतं. आता BCCI हे स्वायत्त संस्था आहे, सरकारने त्यांना कुठेतरी सांगावं लागतं पण ते कदाचित न सांगितल्यामुळे आपले खेळाडू भारतासाठी खेळले, सुंदर खेळले आणि आपण ती ट्रॉफी सुद्धा जिंकलो. आता त्याच्यातच असं म्हणतात की पाकिस्तान जे फायनलला आले होते त्यांचे जे कोणी प्रमुख असतील ते ट्रॉफी घेऊन कुठेतरी पळाले. महत्वाचं काय की भारताच्या टीमली मॅच खेळले, आपण मॅच जिंकलो, लोकांचं मनं त्यांनी जिंकलेले हे जास्त महत्वाचे. ट्रॉफी कुणी चोरून नेली असेल तर काय फरक पडत नाही पण भावना आणि ते जे काय वातावरण आहे हे आपल्या खेळाडूंनी नक्कीच तिथं गाजवलं. दादा, टीम इंडियाचं कर्णधारपद हे आता शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. रोहित शर्माऐवजी शुभमन गिल आता नेतृत्व करणार आहे. शेवटी रोहित हा आपला महाराष्ट्रातला होता, मुंबईतून क्रिकेट तो खेळतो, तिथून त्याची सुरुवात झाली आणि भारताचं जे काही कॅप्टनशिप आहे अनेक वेळा रोहितली तिथं खूप योग्य पद्धतीने सांभाळली होती. याच्यातच शुभम गिलला केलं. एक मराठी माणूस म्हणून नाही तर महाराष्ट्रातला एक व्यक्ती म्हणून दुःख नक्कीच झालेलं आहे. पण शेवटी निर्णय हा तिथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा असतो. BCCIमध्ये जे कोणी अधिकारी असतील त्यांनी त्यांचा निर्णय तिथं घेतलाच असेल पण नक्कीच रोहित शर्माला कर्णधार न होण्याची संधी यंदा जी मिळाली त्यामुळे दुःख झालेलं आहे. दादा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जे आहे कुठेतरी मदतीची अपेक्षा होती. काल अमित शहा अहिल्यानगर येथील दौऱ्यावर होते, त्या ठिकाणी त्यांच्याकडून काहीतरी घोषणा होईल अशी अपेक्षा होती. कर्जमाफीची घोषणा या सरकारने आधीच केली मात्र ती पण पूर्ण केली नाही. आता शेतकरी संकटात असताना कुठलीही मदत
केली जात नाही, काय वाटतं? इलेक्शनच्या आधी बऱ्याच घोषणा झाल्या होत्या. इलेक्शन झाल्यानंतर कुठेतरी या सरकारला ज्यांच्याबद्दल घोषणा केल्या होत्या, जसं शेतकरी, लाडक्या बहिणी, युवा, विद्यार्थी, त्या सर्व घोषणेकडे कुठेतरी विसर पडला असं आपल्याला म्हणावं लागेल. काल अपेक्षा होती की अमित शहा साहेब हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते आणि असं नाही की खूप महिन्यानंतर आले होते. 10 दिवसापूर्वी ते मुंबईत आले होते आणि नंतर लगेचच अहिल्यानगरमध्ये त्यांचा तिथं कार्यक्रम होता. अपेक्षा होती की ते बोलता बोलता तिथं भाषण करतील की एवढी मदत आम्ही म्हणजे 10,000 कोटी आम्ही महाराष्ट्राला तिथं देत आहोत. आणि गुजरातला 2022ला जेव्हा चक्रीवादळ आलं होतं तेव्हा महाराष्ट्रात सुद्धा आलं होतं. पण गुजरातला पंतप्रधान साहेबांना थोडासा वेळ मिळाला होता. गुजरातचा फेरा त्यांनी केला, विमानातून फिरले, महाराष्ट्रात येऊ शकले नव्हते. पण फिरल्यानंतर मग त्यांनी 1,000 कोटी रुपये अॅडव्हान्समध्ये 10 दिवसात गुजरातला दिले होते. आपलं राज्य गेले अनेक दिवस 60 लाख हेक्टर पाण्याखाली आहे. पण देशाकडनं अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्रासाठी कुठेही तिथं घोषणा झाली नाही. हे दुर्दैव आहे. आता बोलता बोलता त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे अजूनपर्यंत माहिती आलेली नाही. मग कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांचाच कान ते ओढत होते का की तुम्ही कमी पडताय माहिती देण्यासाठी? हे तरी उघड उघड सांगण्याची खरं तर जरूरत आहे. बेसिक एस्टिमेट हा आपल्याला केंद्राला पाठवावा लागतो, जो दुर्दैवाने अजूनपर्यंत पाठवलेला नाही. आणि अजून एक गोष्ट जेव्हा आम्ही खोलात जाऊन बघायला गेलो हेही आहे की जिल्ह्या लेवलची माहिती सुद्धा अजूनपर्यंत मंत्रालयात पोहोचली नाही. मग कुठेतरी निवांत कारभार हे सरकार तिथं करतंय का स्थानिक स्वराज्य संस्थेची जी इलेक्शन आहे त्यासाठी हे थांबलेत, हे मात्र तिथं आपल्याला कळत नाही. जळगाव जिल्ह्यातला राज्यातला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे तो मोठ्या संकटात सापडलेला आहे. एक आहे सीसीआय आणि डिनर्स असोसिएशन यांच्यामध्ये निविदा प्रक्रियेमधून वाद आहे. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे कापसामध्ये जे आर्द्रता जी आहे ती 35 ते 40% पोहोचलेली आहे आणि सीसीआयचा जो निकष आहे तो फक्त 12% आहे. म्हणजे सीसीआय केंद्र सुरू झालं तरी शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला जाणार नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज कवडीमोल भावाने आपला कापूस विकतोय. महाविकास आघाडी सरकार असताना 10,000 रुपयाला कपाशीचा रेट तिथं गेला होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि नंतर मग केंद्र सरकारने कपाशी इम्पोर्ट करण्याचा निर्णय तिथं घेतला. आत्ता सुद्धा आपण जर बघितलं तर अमेरिकेला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्याला हे सरकार मारत आहे. अमेरिकेतून आता कापूस हा इम्पोर्ट करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. मग कपाशीचे भाव हे वाढत नाहीत आणि हे 3 वर्ष वाढत नाहीत. त्यामुळे कपाशीचा शेतकरी, सोयाबीनचा शेतकरी 3 वर्ष झालं आर्थिक संकटामध्ये आहे. आणि याच्यातच आता हे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी आल्यामुळे अजून शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं वाढ झालेली आहे. पण सरकार याबाबतीत कुठेही निर्णय घेताना दिसत नाही. खरं तर केंद्र सरकारला ठणकावून सांगायला पाहिजे होतं की तुम्ही काय अजिबात इम्पोर्ट करू नका. आणि त्याच्यातच हे जे काही कॉटन फेडरेशन ऑफ इंडिया आहे आणि यांच्यातला वाद म्हणजे दुष्काळात 13वा महिना आला असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे सरकार, केंद्र सरकार आपल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतंय, राज्य सरकारलाच माहीत नाही काय चाललंय आणि त्याच्यातच या ज्या काही फेडरेशन आहेत त्यांच्यामधला वाद. त्यामुळे होतंय काय की पुढं सगळ्या गोष्टी ढकलल्या जातात आणि त्यामुळे अजून अडचण आमच्या शेतकऱ्याला तिथे येते. आणि दुसरी मदत, जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये मुद्दा मांडत होतो की आपले जे काय विमा कंपनीचे निकष आहेत, 5 ट्रिगर आहेत, त्यातले 4 ट्रिगर तुम्ही कमी केलेत, हे चालणार नाही. खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं होऊ शकतं. पत्ते खेळणारे मंत्री त्यावेळेस तिथं होते. उत्तर थातूर मातूर दिलं, हवेत उत्तर दिलं. आम्हाला पैसे वाचवायचे सरकारला असं सांगितलं आणि हे 4 ट्रिगर काढल्यामुळे कपाशीचे जे शेतकरी आहेत त्यांना आत्ता विमा कंपनीकडनं 54,000 रुपये मिळाले असते आणि विमा जे सोयाबीन आहे 51,000 मिळाले असते, कांद्याला 56,000 मिळाले असते. पण फक्त 4 ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याला काही तिथं मदत मिळली जाणार नाही. म्हणजे दुसऱ्या बाजूला सरकार मोबदला देत नाही, नुकसान भरपाई देत नाही आणि तिसऱ्या बाजूला फक्त विमा कंपन्याला खुश करण्यासाठी जे ट्रिगर काढले त्यात मात्र 20,000 कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं विमा कंपनीचे ट्रिगर काढल्यामुळे झालं आणि त्याला पूर्णपणे जबाबदार हे राज्य सरकार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील जे त्यांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री असतील किंवा दोघं उपमुख्यमंत्री असतील कॅबिनेटमध्ये मी हा मुद्दा उपस्थित करेल आणि पणन महासंघामार्फत कापसाची खरेदी व्हावी यासाठी प्रयत्न करेल. ठीक आहे, पण करा, लवकर करा. आत्ताच शेतकरी अडचणीत आहे आणि आत्ता तुम्ही झोपेतून जागा होताय. जेव्हा केंद्र सरकार इम्पोर्टचा निर्णय घेतात तेव्हा तुम्ही चुरीचाप होता. आता तुम्हाला खरेदी करायची तर करा, पण लवकर करा. आता उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे, त्या कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतात हे बघावं लागेल. एकतर 50,000 रुपये आणून तुम्ही लढतायत असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा, एक हिंदी है, माणिकराव कोकाटे का कहना है कि आप विधान परिषद के सदस्य नहीं है, फिर भी आप उस परिसर में कैसे पहुंचे और इसके लिए किसी की अनुमति मिली थी आपको? देखो, मुझे जो इन्फॉर्मेशन मिली थी कोकाटे भाऊ की, वो एक पेन ड्राइव पे मिली थी. किसने मुझे भेजी वो मुझे भी नहीं मालूम. वो शायद सत्ताधारी एक आमदार भी हो सकता है जो उनके पीछे बैठता है, आसपास बैठता है.
या कोई और भी व्यक्ति हो सकता है। मेरा तो कहना है कि जिसका भी नाम है आप डिक्लेयर करो, ताकि ये महाराष्ट्र के 4 करोड़ जो किसान हैं, उस व्यक्ति का जिसने वो डॉक्यूमेंट या जो भी वीडियो मुझे दिया, उसका सत्कार 4 करोड़ लोग करेंगे। इसलिए देखो कोकाटे जी क्या बोलते हैं, क्योंकि मेरा उनका एक संभाषण अधिवेशन में जो हुआ, जिस तरीके का उत्तर उन्होंने मुझे दिया था वो दुनिया को मालूम है। वहां पे मैंने जो बताया था कि ये जो इंश्योरेंस है, ये 4 जो ट्रिगर्स है आप जो निकाल रहे हो, उसके कारण जो किसानों का नुकसान होगा बहुत बड़ा होगा, लेकिन उन्होंने सीरियसली नहीं है। 20,000 करोड़ का नुकसान हुआ है। सिर्फ क्योंकि माणिकराव कोकाटे ने उनकी जो ड्यूटी थी अधिवेशन में बैठे बैठे किसानों की तरफ कुछ अच्छा हो इसके लिए उनको काम करना था, लेकिन वो व्यस्त किस में थे, तो वो पत्ता खेलने में, मतलब वो जो कैट्स होते हैं जिसको बोलते हैं, वो खेलने में, ताश खेलने में वो बिजी थे, इसलिए उनको लोगों की तरफ देखने का टाइम नहीं मिला। क्या आपको लगता है कि तस्वीर को लेकर जो विवाद है वो राजनीतिक रूप से प्रेरित है, ऐसा लग रहा है? कौन सा तस्वीर? यही जो तस्वीर है कोकाटे जी की, इसको लेके जो विवाद खड़ा है राजनीति का, विवाद क्यों खड़ा होगा? वो तो प्रूफ है ना कि वो क्या कर रहे थे, दुनिया को हमने सिर्फ दिखाया, हमारे पास जो इन्फॉर्मेशन आया वो हमको हमारे दिखाई, और जिस तरीके से वो काम कर रहे थे वो अच्छी तरीके से काम नहीं कर पाई, इसलिए तो इंश्योरेंस का इतना बड़ा बवाल हुआ है। 20,000 करोड़ का किसानों का नुकसान हुआ, क्योंकि उन्होंने ध्यान ही नहीं दिया ना अधिवेशन में। ये तो हमारी विषय था, या ये हमारा मुद्दा था। कल कैबिनेट से क्या अपेक्षा है आपने? 50,000 प्रति हेक्टर जो नुकसान किसानों का, वो उसी के साथ जो कर्ज माफी है वो जो हम मांग रहे, जो मजदूर है, जो वर्कर्स है, उनके लिए अलग स्कीम लाना, और ये जो ओला दुष्काल जो हम कहते हैं कि बारिश बहुत ज्यादा होने के बाद एक सिस्टम होता है, उस सिस्टम के अंतर्गत बहुत सारे जो ये होते हैं फ्रीबीज होते हैं जो सरकार के माध्यम से मिलते हैं, वो मिलने चाहिए, ऐसे हम सबकी मांग है।